सामना किती षटकांचा असेल पंच आम्हाला दर्शवतात की 5 षटकांचा सामना असेल, परंतु आपण या ठिकाणी ड्रेसिंगच्या नुसार पेनल्टीचा इथे आपण हिशोब करू. मला वाटतं दोघांना 2-2 धावाची पेनल्टी असल्यामुळे फिट अँड फिट झाली आहे, म्हणजे नो पेनल्टी, इक्वल असं पण असू शकतं. बघा कोणीच नाराज नसेल. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. राजू सर वेलकम, थँक्यू. थैंक यू सो मच मनोज कारवे सर. मूर्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजूनी केलास हिंदुत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. म्हणतात ना मित्रांनो, विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड बनून जातात. आज देखील काही रेकॉर्ड ब्रेक झाले, काही नवीन रेकॉर्ड देखील या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटले. सचिन आणि रविदादा धुमाळ यांची ओपनरशिप पार्टनरशिप ज्यांनी मात्र सामना जिंकून दिला, हाही एक रेकॉर्ड झाला. ऋतिक न मात्र मैदान षटक हाताळलं, नालिंबी संघाचा गोलंदाज. आणि आज नालिंबी संघानं 100 धावा या क्रीडांगणावरती बनवल्या. आणि ही मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी आणि नांदप संघामध्ये. मॅचचा बेगोल वाजलेला आहे. दरम्यान आपण पाहिलं तर मैदानावरती प्रथम फलंदाजी करत असताना श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट नांदप संघाने आज टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी होत आहे या क्रीडांगणावरती. टॅप केला त्या ठिकाणी, चेंडू बॅकवर्ड पॉइंट कडे सरकला, थोडीशी फंबलनेस झाली, एकच धाव मिळते. आज श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ देखील या क्रीडांगणावरती धडकला. आज सचिनची बॅटिंग आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर राम या दोघांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकताय. जबरदस्त षटकार या ठिकाणी, सचिन ऑन फायर षटकार. अगदी आपण जर पाहिला तर या ठिकाणी आमचे नरेश दादा गायकवाड कालच्या दिवसामध्ये त्यांची खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या वतीनं पाहायला भेटली. आज देखील त्यांची कामगिरी नक्कीच पाहायला भेटेल. आणि नक्कीच नुकतंच आपण पाहिलं तर प्रवीण गायकवाड सर आमच्या समेत पंचाच्या भूमिकेत जोडलेले आहेत, त्यांचं देखील वेलकम. तसेच आकाश धुमाळ सर आहेत, आपलं देखील वेलकम. मॅचचा आपण थोडासा विचार या ठिकाणी करूया. 9वा धावफलकावरती करण मगर आमच्या समेत गुणलेखक. स्लॉट मध्ये बॉल होता त्या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला भेटला. त्या ठिकाणी खतरे की घंटा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी वाजली आहे. फलंदाज कोण असेल तर सचिनला मात्र या ठिकाणी परतावं लागतंय. बॅक टू द डगआउट. मोठा मासा इथे गळायला लागलाय, जणू काही देव मासा घळाला लागलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की या खेळाडूमध्ये ती कुवत क्षमता सातत्यानं आपण पाहत असतोय. परंतु अजूनही जर आपण विचार केला तर श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाकडे त्याच कॅलिबरीचे खेळाडू आहेत. आणि श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा आपण विचार केला तर या मैदानावरती 50 धावा जरी ठोकल्या तरी मात्र कमबॅक करू शकतात, मॅच जिंकू शकतात. कारण की क्षमता आहे, गोलंदाजी खूप जबरदस्त आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र, मिस्टर मच्छिंद्र देखील धमाकेदार खेळाडू आहे. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा आहेत. तो इथे मात्र टॅप केलं त्या ठिकाणी. हो जबरदस्त त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहायला भेटलं. बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा लूज क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, त्यानं मात्र चांगले क्षेत्ररक्षण खेळलं त्या ठिकाणी. पहिलं षटक गणेश जो मात्र हाताळत आहे. षटक चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. 50-50 चा मामला इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलं.
पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. आज एक सेमीफायनल देखील आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे तब्बल 8 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. त्यातून आपण 3 मॅचेस कव्हर केलेल्या आहेत. सध्या तरी 6 मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गकृती विकास सज्ज झालाय. स्ट्राईकला मच्छिंद्र. गोलवटापाचा बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. चेंडू सल्ला या वाईडिश. ओ तिथे मात्र मिसफील्ड झाली. जतीन तिथे मात्र होते. त्यांच्या हातून इथे मात्र मिसफील्ड झालेली आहे. आणि चांगला 12वा प्रतिनिधी असा समवेत आमच्या समोर जोडलेला आहे नांदोप संघाचा. 12वा प्रतिनिधी खूप चुणचुणीत असणं फार गरजेचं असतं. त्याच्या मुखातून देखील काही शब्द निघणं फार गरजेचं असतं. त्यावेळेला एक चांगलं समालोचन देखील घडत असतं. इथे फटका फसला आहे. क्षेत्र मनोज विकेट किपर त्या ठिकाणी. चेंडू खाली पकडलाय. झेल फलंदाज फेल. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ पॅकफुट वरती. दुसरा धक्का. थोडासा बॅकअप दिल लेंथ होता. लेंथ थोडीशी खेचली होती त्या ठिकाणी. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि सातत्यानं मित्रांनो आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही बॅकअप दी लेंथ हाताळता त्यावेळेला कुठेतरी आपण जर पाहिलं तर बॅटच्या वरच्या एजला चेंडू लागू शकतो. त्या अनुषंगाने तेच मैदानाच्या आतमध्ये घडलं. मच्छिंद्र त्याच्या बाबतीमध्ये आज मच्छिंद्र देखील काही करू शकला नाहीये. सचिन देखील आज 7 धावाच बनवू शकला आपल्या संघासाठी. थोडासा बॅकफूट वरती आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ. चांगली गोलंदाजी आपल्याला विखातच्या वतीनं पहिल्या षटकामध्ये देखील गणेशनं चांगली गोलंदाजी केली. 10 धावा 1 गडी बाद केला. इम्प्रोवाइज या ठिकाणी केला जबरदस्त. या ठिकाणी आपण लुस्कू पुरवायचा होता. संपर्क बॅटचा चांगला झाले. चेंडू मात्र सीमा पार दर्जेदार आलाय हा चौकार. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला जातो श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा. म्हणतात ना मित्रांनो जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करना पड़ता है. आणि इथे आपण पाहू शकता या गाडीची आरशी परावर्तित होते आमच्या थेट कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. कोणी प्रेक्षक तिथे असतील खेळाडू असतील त्यांनी ती आरशी त्या ठिकाणी साईडला करायची थोडी. आमचे परवीन गायकवाड पंच आहे त्या ठिकाणी ते मात्र इशारा करतायत. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या धावपलकावरती 16 आल्या आल्या या ठिकाणी आनंद यांनी मात्र चौकार ठोकला. 16 धावा धावपलकावरती आहेत. इथे मात्र येणे सोयटी आउट फलंदाज बाद. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल. एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बनाते राशियाना. बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार. तिनका तिनका उठाना पड़ता है. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचे प्रेक्षक शांत झालेले आहेत. चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की एक नाही तब्बल 3 मोठे धक्के लागलेले आहेत. धक्के पे धक्का इथे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाला. परंतु श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ हार मानणार नाहीये. हार पत्करणे माझे ध्येय नाहीये. कारण की मी म्हणलो जिंकण्यासाठी पराभव हा भाग आहे पण परत लढण्यास तयार होणे हीच जिवंतपणाची निशाणी आहे. आपण जर पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा इतिहास खूप चांगला आहे. त्यांच्या वतीनं देखील चांगल्या इनिंग्स आपल्याला पाहायला भेटल्या. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वच आपल्याच हातामध्ये असतं.
जिथे तुमची हिंमत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होत असते. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ करत असताना विकेट गमावतोय. इथे मात्र आपण पाहू शकता हा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्येत भर केलं जाईल, या धावेंचं स्वागत केलं जाईल. धावांचा अकाल पडलाय, धावांचा सुखा पडलाय आणि या दुष्काळी काळामध्ये आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिलला चांगलं कार्य करावं लागेल. त्याच्या सोबतीला राम आहे, तो सुद्धा सलामीला आलेला आहे, परंतु काहीशा धावा त्याच्या बॅटमधून पाहायला भेटल्या नाही. आत्मघाती फटका त्या ठिकाणी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी खूप टफ चान्स होता. अगदी स्वतःभोवती गिरिकी घ्यावी लागली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. खूप कठीण झेल होता. परंतु 1984चा वर्ल्ड कपचा जर आपण पाहिला तर तिथे मात्र कपिल देव व निखळजे सरांनी अशा पद्धतीनं झेल पकडली होती. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण आपण सातत्यानं सांगत असतो आणि तुम्ही देखील ते ऐकत असता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. आणि याचबरोबर आपण जर पाहिलं तर दोन षटकाचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. दोन षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे, म्हणजे P1 आणि P2 आता इथे समाप्त झालेले आहेत. दोन षटकाचा आपण थोडासा विचार या ठिकाणी केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा, एक गडी बाद केला गणेशनं, मात्र सचिनला त्यांना डगआउटला पाठवलं. हे काम त्यानं मात्र खूप चांगलं केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले आणि त्या षटकामध्ये देखील श्रीराम कोंडेरी संघाला 2 मोठे धक्के बसले. अशा पद्धतीने 3 धक्के बसलेले आहेत. षटक क्रमांक 3 क्षेत्ररक्षण आता थोडंसं विखुरलेलं आहे. आता इथे मात्र फटकेबाजी करण्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होऊ शकणार नाहीये. कदाचित एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला ट्रॅव्हल करू शकता, परंतु गॅप शोधणं फार गरजेचं आहे. ऑन साइडला तुम्ही पाहू शकता या लॉंग ऑन मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन सज्ज ठेवलेला आहे. ऑफसाईडचा देखील चांगला विचार केलेला आहे. इकडे वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, थर्डमॅन आहे, स्क्वेअर त्या ठिकाणी ठेवलेला आहे, फाईन आहे ऑन साइडचा विचार केला तर. आणि इकडे आपण जर पाहिलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. ऑफसाइडला बॅटकट जबरदस्त या ठिकाणी पाहायला भेटली. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, छन्नाटेदार चौकार. अति जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणतात ना मित्रांनो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि कधी कधी त्याचा देखील वापर करावा लागतोय या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती. प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ संघर्षाची पराकाष्ठा करत असताना याच देही याच डोळा आपण पाहू शकता. निमित्त आहे एकता चषक 20-25. समोर नांदप संघ. हो इथे मात्र स्लॉट स्वीप आपल्याला पाहायला भेटतो. जबरदस्त फटका, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू मात्र दर्जेदार चौकार. जबरदस्त फटका, चौकार आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्येत भर केला जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. आता स्थिती जर आपण पाहिली तर 50-50 चा मामला या ठिकाणी झालेला आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाने आपलं अस्तित्व या ठिकाणी कमवायला सुरुवात केलेली आहे. संघर्षाची पराकाष्ठा इथे होत आहे. राम सलामीला आला होता आणि त्याने मात्र या ठिकाणी आपली बाजू राखलेली आहे. श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आपण जर पाहिलं तर न्यूझीलंड संघासारखे त्याचे वस्त्र आहेत आणि ज्याप्रमाणे संघर्षाची पराकाष्ठा न्यूझीलंड संघ देखील करतो त्या पद्धतीने हा संघ देखील त्यांच्याच पाऊलखुणांवरती नक्की चालेल. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. त्या ठिकाणी खोदू मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे, तिकडे आपल्याला पाहायला भेटतोय. एकच धाव मिळते. हा या ना असं चित्र निर्माण झालेलं आहे.
हे होत असतं. ज्या वेळेला तुमचे टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्या वेळेला डगआउटच्या आसला पोचत असतात ना, त्या वेळेला असं हे दडपण निर्माण होत असतं. हे दडपण इथं नाही तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटत असतं. स्लोवर गतीचा बॉल चेंज अप पेस, परंतु इकडे आपण पाहू शकता या पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. काही जबरदस्त नजर प्रवीण गायकवाड सरांची. स्प्राईट जितनी क्लिअर आहे आणि त्यांनी हा व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. तिसरं षटक आहे. सध्या तरी 10.0 सरासरी आहे. ओ फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला, फेकून दिला चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. थोडा खाली आपल्याला बॉल पाहायला भेटला, कमरेच्या खाली चेंडू होता त्या ठिकाणी. त्या अनुषंगाने पंचांची नजर देखील आपल्याला जबरदस्त पाहायला भेटली. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फुललेली आहे, धावसंख्या बहरलेली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. काही जबरदस्त या ठिकाणी कमबॅक झालेला आहे श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा. राम आणि त्याच्या सोबतीला साहिल हे दोघे जण खेळत आहेत आणि साहिलने सध्या तरी हा धमाकेदार षटकार ठोकलेला आहे. मित्रांनो, म्हणतात ना की आकाशातील ग्रह तारे आपलं भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूस आणि मनगटाचा काय उपयोग. आणि खऱ्या अर्थानं आज श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ आणि इथे मात्र पाहू शकता आपण खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि सातत्याने आपण चर्चा करत असतो की अगदी नॉनस्टॉप बाउंड्री थर्ड मॅन आणि फाईनच्या दिशेमध्ये थोडस अनुकूल वातावरण आहे फलंदाजीसाठी जर आपण विचार केला तर. तिकडे मात्र जर चेंडू जर हातातून निसटला तर कदाचित 4च धावा येऊ शकतील आणि तेच इथे मात्र घडलं. नशिबाच्या या 4 धावा देखील आपल्याला पाहायला भेटत असतात. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. जिथे तुम्ही कधी कधी चांगले प्रयत्न कराल, मेहनत कराल तर किस्मत देखील तुमच्या पाठीशी असते. आणि देव देखील तुम्ही जर 1 हाताने मागाल तर देव तुम्हाला 2 हाताने देत असतो. देव सुद्धा कर्माचा भोकेला आहे आणि प्रभू श्री रामचंद्राच्या नावाने श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ या मैदानावरती थडकत आहे. संघर्षाची पराकाष्ठा आणि आता मात्र या ठिकाणी एक दमदार स्थितीमध्ये कूच करत आहे. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती आहेत. इथे ड्राईव्ह केलाय चेंडू चाललेला लॉंगांच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी 1च धाव या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि याचबरोबर पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकानंतर आपण घेऊया मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपण पाहू शकता. आणि सचिन त्या ठिकाणी ड्रिंक्स घेऊन जातोय कारण की थोडासा कान म्हणतोय तो देखील देईल. नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतं कारण की ज्या वेळेला आता जर आपण पाहिलं तर सध्याची स्थिती पाहता सचिनला देखील ठाऊक आहे कारण की तो देखील मॅच मध्ये खेळत असताना बाद झाला. अगदी त्यांनी देखील 7 धावा केल्या होत्या आणि कानमंत्र देणं फार गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आता 2 षटकांचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि थोडीशी चर्चा देखील केली जाईल नांदोब संघाच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावरती 40 आपण पाहू शकताय. धावा चांगल्या आहेत. पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडत असते आणि हेच आपल्याला पाहायला भेटलं. आजचा दिवस देखील एक दमदार दिवस राहणार आहे. कालच्या दिवसात जो धावांचं लक्ष्य पाहिलं आपण 79 धावा कनिपनाथ गोडसे संघाने केला होता तो रेकॉर्ड ब्रेक इथे मात्र केलेला आहे. आज मैदानाच्या आतमध्ये नालिंबी संघानं 100 धावा त्यांनी मात्र ठोकल्या होत्या. परंतु एक वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये आहे. कालच्या दिवसामध्ये जरी कनिपनाथ गोडसे संघाने 79 धावा ठोकल्या होत्या परंतु तो संघ या स्पर्धेतून बाद झाला. इथे नालिंबी संघाची ती परिस्थिती निर्माण होईल का कारण की क्षणाक्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे. पुढील मॅच साठी गावदेवी फळेगाव आणि अजय हनुमान ठाकूरपाटा आपण येऊन या ठिकाणी आमच्या थेट समालोचन कक्षासमोर येऊन आपण उपस्थित राहायचं आहे. आमच्या व्यासपीठासमोर हा पहिला पुकार मात्र तुम्हाला दिला जात आहे. थेट आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तिथे देखील चांगल्या धावा आल्या.
दुसऱ्या स्पेल मध्ये आपण जर पाहिलं तर गणेशनं 21 धावा खर्च केल्या. आता थोडासा विकल्प शोधावा लागेल, काहीतरी थोडंसं वेगळं समीकरण करावं लागेल, कारण की गोलंदाजीमध्ये थोडासा परिवर्तन करावे लागेल. जो आपला चांगला टॉप ऑर्डरचा गोलंदाज होता गणेश, त्यांनी मात्र थोडीशी निराशा दाखवलेली आहे. थोडासा परिवर्तन इथे मात्र गोलंदाजीत केला जातोय. चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग वरती तुषार आलाय. स्ट्राईक वरती आज फलंदाज आपण पाहू शकता या साहिल. नॉन स्ट्राईक एंडला राम यांना आपण पाहू शकताय. हो, इथे मात्र थोडासा खाली राहिलेला बॉल, फुलटॉस बॉल जरूर होता, परंतु ड्राईव्ह केलाय त्याला. चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑनला, एकच धाव इथे मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. तुषार अगदी पुढे टाकतोय चेंडू. कुठल्या प्रकारे शॉर्ट ऑफ लेंथ हाताळण्याचा प्रयत्न करणार नाहीये, कारण की आपण जर पाहिलं तर अगदी वेगावरती स्वार झालेले आहेत राम आणि त्याच्या सोबतीला साहिल. तो टॅप केलाय त्या ठिकाणी, जबरदस्त फटका, गॅप मोठी आहे, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू झाला 4 धावांसाठी. छन्नाटेदार डाबर च्यवनप्राश, चौकार. आपण जर पाहिलं तरी इथे ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. थोडेसे बॅकफुटला त्या ठिकाणी गेले राम आणि एक कलात्मक फटका आपल्याला पाहायला भेटला. आणि रामनं तिथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं हलवलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे, चिंतेचा विषय केलेला आहे. आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आलेलं आहे. धावसंख्येचा आपण विचार करूया. धावसंख्या 45 धावा धावपलकावरती आहेत. पाहता क्षणी प्रेम व्हावं असं हे क्रीडांगण आणि पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी ही खेळपट्टी. एकता स्पोर्ट आयोजित घोडसई एकता चषक 20-25 बॉल स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला त्या ठिकाणी गोलंदाज तुषारच्या वतीनं. विकासनं मात्र थोडीशी झकास कामगिरी केली, 9 धावा दिल्या होत्या, 2 गडी देखील बाद केले होते. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षण ठेवलेला आहे, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र चाललाय कव्हरच्या दिशेनं. झन्नाटेदार चौकार. काय जबरदस्त क्रिकेट आहे. अगदी आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे न्यूझीलंड संघ बॅटिंग करत असतो, अगदी कॅल्क्युलेटेड क्रिकेट, तेच क्रिकेट श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाच्या वतीनं पाहायला भेटत आहे. आणि भारताबरोबर न्यूझीलंडची ती मॅच देखील प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून जाईल. आयसीसी वर्ल्ड कप खोलवर टाकायचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. तिकडे जबरदस्त बॉलिंग. खंडाक या ठिकाणी दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सागर देखील करण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊल खुणा उमटावायच्या असतील तर एकच उपाय करा, कधीच पाऊल मागे घेऊ नका. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. ओ, इथे मात्र जबरदस्त बॉल, वॉट अ बॉलिंग, परंतु बॅटची त्या ठिकाणी लागले. फलंदाज बाद. रामची खेळी इथे मात्र समाप्त झालेली आहे. काय झेल त्या ठिकाणी पकडला मनोजनं. रामचा आपण विचार केला तर अगदी एकाकी किल्ला तो लढवत होता, परंतु खूप चांगलं काम त्यानं केलेलं आहे आपल्या संघासाठी. अडचणीच्या वेळेमध्ये ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर सचिन बाद झाला होता 7 धावांवरती, त्यानंतर रामनं मात्र आपली कामगिरी केली. 18 धावांची खेळी मात्र संपुष्टात आलेली आहे. चार षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. आता हाणामारीचं षटक, हुमरा तुमरी षटक आहे आपल्याला पाहायला भेटेल. भैरवी षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि या षटकामध्ये आता किती धावा येतील हेच आपल्याला पाहायला भेटेल. आता नवीन फलंदाज कपिल साहिल देखील चांगली बॅटिंग करतोय. 1 षटकार 1 चौकार त्याने देखील ठोकलेला आहे. आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती तो बॅटिंग करतोय आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर या डेट ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग करेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. सातत्याने आपण जर पाहिलं तर श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघाचा संघर्षमय काळ राहिलेला आहे. या सालामध्ये आपण पाहिलं तर अगदी क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झालेला संघ आहे, परंतु आपण जर पाहिलं तर प्रयत्नांगी परमेश्वर, सातत्याने प्रयत्न करत राहणारा संघ आहे. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये आपण जर आता पाहिलं ना तर नांदोप संघाला कमबॅक करणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती
49 धावा आहेत. इथून आता जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉलिंग त्या ठिकाणी. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटत आहे. फिंगर रोल करतोय गोलंदाज तुषार कैलास आहे त्या ठिकाणी. तुषारचं षटक त्या ठिकाणी संपुष्टात आलं. 9 धावा त्यांनी मात्र दिल्या होत्या. आडव्या बॅटनं फटका आपल्याला पाहायला भेटलाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केला जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळते. गावदेवी फळेगाव आणि जय हनुमान ठाकूरपाडा संघ आपली एंट्री फी देखील आयोजकांकडे जमा करा. इथे जबरदस्त शॉट, उंची जास्त आणि लांबी देखील प्राप्त केली आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती वरून चेंडू मात्र फ्लाय झालाय. दर्जेदार षटकार. धावसंख्या अब तक 56. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. या इनिंगचा आपण जर विचार केला तर काय जबरदस्त क्रिकेट आहे. बाकी मॅच मध्ये आपण पाहिलं तर जय हनुमान महजरली संघ देखील अशा स्थितीमध्ये होता, परंतु उभारी घेऊ शकला नाहीये. परंतु ही श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघ आहे ज्यांच्या अंगावरती आपण न्यूझीलंडची जर्सी पाहू शकतोय. त्या कलरची जर्सी आहे. नक्कीच त्यांच्यामध्ये न्यूझीलंड संघाचे काही गुण मास्तर नक्कीच असतील. आउट डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 56 धावा. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. इथे फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेगचे पोहोचतील का? आणि पोहोचले होते, परंतु चेंडू काही पकडू शकले नाहीये. झेलही सोडला आणि चौकारी या ठिकाणी दिलेला आहे. 4 धावा आणि याचबरोबर 60 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकताय. शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे. अजून एक मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल. सध्या तरी आपण विचार केला तर 12.0 सरासरी धाव फलकावरती आहे, परंतु अजूनही एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. थोडासा रन रेटचा आलेख देखील वाढू शकतोय. इथे तोच प्रयत्न केला, फेकून दिला चेंडू सीमा पार आणि या इनिंगचा देखील अंत झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव संख्या धाव फलकावरती आपण जर पाहिली तर 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे. गावदेवी फळेगाव संघ आणि जय हनुमान ठाकूरपाडा संघ. यस, गावदेवी फळेगाव संघाचे कर्णधार आणि जय हनुमान ठाकूरपाडा संघाचे कर्णधार आपण थेट आमच्या मंचासमोर या. आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. पुढील मॅच देखील आपल्याला जबरदस्त पाहायला भेटेल. 67 धावांचं लक्ष आहे. जबरदस्त बॅटिंग श्रीराम स्पोर्ट कोंडिरी संघाने केलेली आहे. यालाच क्रिकेट बनतात मित्रांनो. क्षणाला रंग बदलणारा हा खेळ आहे. आपण पाहिलं असेल अगदी सचिन, मच्छिंद्र, आनंद हे मात्र काही करू शकले नाही, परंतु आपण जर पाहिलं तर राम यांनी जबरदस्त आज खेळी दाखवली. 18 धावा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर आनंद, साहिल, कपिल यांनी देखील हात खोलले. थोडासा महत्वाचा हातभार या ठिकाणी लावला आणि दरम्यान आपण टॉस या ठिकाणी करूया. गावदेवी फळेगाव आणि जय हनुमान ठाकूरपाडा या 2 संघादरम्यान. तर आपण या ठिकाणी टॉस करतोय. करण मगर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया, जे या स्पर्धेचे
आयोजनकर्ते देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पण या ठिकाणी टॉस करूया. कोण असेल टॉस का बॉस? इथे मात्र टॉस जिंकलाय हनुमान ठाकूरपाडा संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 67 धावांचं हे भलं मोठं लक्ष्य पार केलं जाईल का, की इथे मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होतील का, हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे मात्र सज्ज होतील मनोज कार्वे सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद राजू जाधव सर. प्रेक्षक ज्यांचा आपण आवाज ऐकलात पहिल्या इनिंग मध्ये, असे समालोचक की ज्यांच्या हातामध्ये माईक असला आणि कुठली पण इनिंग असली तरी सुद्धा ते इनिंग सजवतात. मग ती पहिली इनिंग असो किंवा दुसरी इनिंग असो, नेहमीच ते. आणि आम्ही जेव्हा सोबत असतो तेव्हा अगदी जबरदस्त ज्यांचं सहकार्य असतं सामना सजवण्यामध्ये, असे आपण राजू जाधव सरांना बघितलं. मैदान सुद्धा इथे सजलेलं आहे. जसा उल्लेख केला राजू सरांनी की अगदी न्यूझीलंडचे वाटतात, अगदी ब्लॅक जर्सी धारण केलेले कोंडेरीकर, जे अगदी हल्लीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा जबरदस्त खेळ करतायत. आधीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियापासून बरेचसे संघ घाबरायचे, भीती होती, परंतु आता काय फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग करतायत न्यूझीलंडचे क्रिकेटवीर. तसंच परफॉर्मन्स दिलं. 66 धावांचं इथे परफॉर्मन्स दिला आणि 67 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी नांदेड संघाची पोहोचलेली आहे. मनोज आणि सतीश स्ट्राईक एंडला, मनोज नॉन स्ट्राईक एंडला. संघाची अशी बांधणी केली की आयोजकांना सांगायची गरज नाही की ड्रेसिंग इज कंपल्सरी. असे नांदेडचे आपण क्रिकेटर पाहतोय ज्यांचा आता रंग पाहायला मिळेल. पण तिथे पहिला चेंडूचा अगदी रंग पाहायला मिळाला. चेंडू हाताळला गोलंदाज आनंदने आणि आनंदोत्सव, आनंदमय सोहळा साजरा झाला. अगदी टाळ्यांचा गजर झाला त्या डिलिव्हरी बद्दल. जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला, चेंडू फ्लाय झाला, सरप्राईज झाला. अजूनही बॅट्समन तिथे अचंबित झालेले आहेत, जणू काय त्यांना एक शॉक लागलाय की काय. लेफ्ट हँड बॅट्समन सतीश पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न इथे सुद्धा असफल ठरतोय. पंचांनी हात बांधलेले आहेत त्या ठिकाणी. पंच प्रवीण गायकवाड आणि स्क्वेअर लेग पंच आकाश धुमाळ. रवींद्र मगर आहेत, रवींद्रजी गेलेले आहेत. आकाश धुमाळ आधीच्या सामन्यात होते, परंतु इथे लागोपाठचे 2 डॉट काढले गोलंदाज आनंदने आणि धावांचं लक्ष 67 आहे. धावा कधी सुरू होणार? अगदी खूपच दूरवरून फटकण्याचा प्रयत्न. ऋषभ पंतची आठवण झाली. बॅट एका हातातून निसटली होती. बॅटचा स्विंग चांगला होता पण तो मिडलिंग होऊ शकला नाहीये आणि 3 डॉट आल्यात जमा झाले. टाळा मिळतात गोलंदाजाला, टाळा मिळतात विकेट किपरला. विकेट किपर खुणावतोय बॉलरला की कसा चेंडू टाकायचा आहे, प्रत्येक चेंडू मध्ये कसा बदल करायचा आहे हे दर्शन फार महत्वाचं असतं आणि विकेट किपर ती भूमिका नेहमीच बजावत असतो. पुन्हा एकदा सरळ बॅटचा फेस ओपन केला पण तो जास्त बॅकफुटला गेले आणि चेंडूने बॅटचं अंतर वाढवलं गेलं. क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न करतो परंतु चेंडूपर्यंत पोहोचत नाही बॅट ठिकाणी. बघितलं आपण आधीच्या चेंडूवरती जो अटॅकचा प्रयत्न होता तो एका हाताने प्रयत्न केला होता. जसे ऋषभ पंत सुद्धा लेफ्ट हँडर आहेत तसाच प्रयत्न होता. आता मात्र मनोजने कान मंत्र दिले, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचा किती परिणाम होईल ते बघायचं आपल्याला. हो, परिणाम झाला. चेंडूला मिडल केलं, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू काढलं, कव्हर चेंडू करून चेंडू जातोय डीप कव्हर झोन कडे. 4 धावांसाठी गुड शॉट. म्हणून मार्गदर्शन किती महत्वाचं असतं बघा. कान मंत्र देणं गरजेचं असतं पण तो कधी कधी असं सुद्धा मनात घ्यायचं असतं की ऐका, श्रवण करणं फार महत्वाचं आहे. ते कितपत आपण योग्य ठरवायचं ते आपल्या मनामध्ये असतं, आपल्या हातामध्ये असतं.
की आपण जे ऐकलंय ते योग्य आहे का. हो, या वेळेला काय ऐकलं होतं आणि काय झालं. एक चौकार त्यानंतर लगेच उत्तर दिलं गोलंदाज आनंदने. क्लीन बॉल केलं बॅट्समन सतीश बाद. स्विंगिंग डिलिव्हरी होती बॅट अँड पॅडच्या मधून जाऊन धडकली ती अगदी स्टम्प्सला आणि त्रिफळाचीच झाले बॅट्समन सतीश ज्याने एक चौकार लगावून मागच्या 4 चेंडूची भरपाई केली होती, पण त्यानंतर लगेच त्याचा इथे अडसर दूर केला गोलंदाज आनंदने. सक्सेसफुल षटक हाताळलं. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद 4 धावसंख्या टीम नांदब संघाची. नवीन बॅट्समन मिस्टर बनी तो गणी मिस्टर गणेश जातोय. गणीची बॅट बनली तर धावा बनतील असे बनी तो गणी जात असताना गणेश क्रमांक 77, पण तो 77 करायचे नाही, 10 कमी करायच्यात फक्त 67. आणि आता झाल्यात त्या 4, अजून 63 ची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करू शकले नाही. त्याचं कारण की पहिल्या 4 चेंडूमध्येच अगदी प्रभावित केलं होतं आनंदने आणि 5वा चेंडू ते आक्रमक एक फटका मारण्याचा प्रयत्न केला, चौकार प्राप्त केला, परंतु त्या सतीशला स्विंगिंग डिलिव्हरी नंतर समजलीच नाही आणि आनंदने त्या शेवटच्या चेंडूमध्ये त्रिफळाचित केलं. जो फलंदाज अगदी लयमध्ये येऊ पाहत होता त्याला लगेचच परतीचं तिकीट काढून रिटर्न पाठवलं डगआउट मध्ये. नवीन गोलंदाज सचिन. आधीच्या सामन्यात सुद्धा सचिन चमकला होता अंकरपाड्याचा. रवी धुमाळच्या सोबतीला सचिनने 30 धावांची खेळी साकार केली. आपलं नाव सचिन असेल तर क्रिकेट खेळत असताना सचिन तेंडुलकरचं आपण कधी या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे. ते पंच प्रवीण गायकवाड सांगतात की हा वाईड आहे. अवांतर धाव मिळते, धावसंख्या फुलेल 5 वर जाऊन पोहोचलेली आहे. 1 गडी बाद नांदब संघाची धावसंख्या 5. प्रेक्षक कक्ष काही स्टॉल्स इथे भरलेले आहेत. दुपारची वेळ आहे. खानपान सेवा सुद्धा उपलब्ध आहे. रानमाळातील मैदान आहे आणि अशा मैदानामध्ये खेळायला सुद्धा मजा येत असते, कारण वारा सुद्धा वाहत असतो, निसर्गाचं सानिध्य असतं. निसर्गाला पाहणं अगदी डोळ्यांसाठी सुखद असतं. यावेळेस सुखद फटका आलाय आणि चेंडू जातोय दूर गगन की छाव में. छक्का, सिक्सर. वा. डोळ्यांना मंत्रमुग्ध करणारा, मनाला अगदी प्रसन्न करणारा, तब्येत खुश करणारा हा फटका सजवला गणी तो गणी. हे छक्का बनी. गणेशच्या बॅट बनून षटकार आलाय. धावसंख्या 11 वर. मनोजने मारलाय तो, गणेशने नव्हे, मनोजने मारलाय. करेक्शन केलं जाईल, नो प्रॉब्लेम. आमचे करंजे आहेत आमच्या सोबतीला. पुढचा चेंडू गोलंदाज जातो घेऊन सचिन. यावेळी सचिन होते आक्रमणाचा प्रयत्न, चेंडू आडवा बॅटनी फटकावाचा प्रयत्न होता. अक्रॉस लाईन गेले होते, परंतु पंच तिथे डगमगत नाहीयेत, न डगमगता कामगिरी करतायत, कुठल्या प्रकारच्या दबावाला बळी पडत नाहीयेत. त्यांनी सुद्धा अनेक क्रिकेटचे सामने खेळलेत, अनेक क्रिकेटचे मैदान पाहिलेत, अनेक ऊन पावसाळे पाहिलेत आणि असेच पंच आपण या ठिकाणी निवडतोय आपल्या या टुर्नामेंटमध्ये, जेणेकरून कुठल्याही स्पर्धेला गालबोट लागणार नाही. धावसंख्या 11. नितीनजी पवार वेलकम. नितीनजी मधुकर पवार यावेळेला टर्न केला, गिरकी घेतली आणि चेंडूला फिरकी देत असताना चेंडू एका टप्प्याने डीप स्केलच्या दिशेने कव्हर केला जाईपर्यंत तिथे धावा किती मिळाल्या तर पाहतो आपण. मनोजनी फक्त एकच धाव घेतली आणि नॉन स्ट्राईकला तो बॅट्समन होता गणेश, त्याला आता स्ट्राईक मिळेल का बघायचं आहे. धावसंख्या 12 वर. दुसरं षटक सुरू आहे. लक्ष 67 धावांचं जिंकण्यासाठी टीम नांदब संघापुढे, ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. आणि पाहिला आपण की त्यांचे अनेक खेळाडू अगदी रंगबिरंगी जर्सी मध्ये, तो त्यांचा तो रंग दाखवणं गरजेचं आहे आता, बॅटिंग मधला रंग. तो एकाच रंगातले खेळाडू पाहतो आपण, न्यूझीलंड स्टाईलचं हे खेळाडू. त्याचा सुंदर उल्लेख केला राजू जाधव सरांनी. तर आपल्या अंगाचा रंग सुद्धा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो आणि आत्मविश्वास भरत झेल टिपलाय वाडी स्लो वनला, फलंदाज बाद झेलच्या रूपात. आनंदने पहिले षटक हाताला दबाव टाकला आणि त्याच आनंदने झेल टिपला या ठिकाणी वाईडी स्लो वनला. फ्लॅट स्ट्रोक होता बॅट्समॅन गणेशच्या बॅट मधून, म्हणून म्हटलं तो गणेशची बनेगी तो बनेगी नाही, तो गणी तो बनी. आणि गणीचा तिथे झेल गेला. फटका मारण्याचा प्रयत्न केला होता गणेशने, परंतु त्या फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं, आकार नव्हता, अंतर कापू शकला नाही चेंडू आणि परिणामतः झेलच्या रूपामध्ये ते यश प्राप्त केलं गोलंदाज सचिनने. 2 धक्के लागलेत, 2 संकट आलीत. या संकटातून कसं बाहेर पडतील बघायचंय. नवीन फलंदाज संकट मोचक बनेल का मिस्टर विकास, ज्याला धावांचा विकास करावा लागेल.
नांदपचा विकास चहूबाजूने होतोय. नांदप आता जुनं गाव वाटत नाहीये. चहूबाजूला अगदी बाहेरची लोक खूप राहायला आलेत. त्याचं कारण की अनेक चाळ, अनेक बिल्डिंग, अनेक खोल्या आणि अनेक गाड्या उभे झाले तिथे. 6 धावांचा गाव उभा केला. स्टेट डाऊन दी ग्राउंड, सिक्सर. वा, विकास नाही तो जतीन सांगतात. आमच्या 12 खेळाडूंना प्रश्न पडला की त्यांना पण नाव माहिती आहेत की नाही. हरकत नाही, आधी विकास बोलले होते, हरकत नाही. जतीननी धावांचा विकास केलाय खरं. आपण पाहतोय धावसंख्या 18 वर, 18 ऑन द बोर्ड. 18 म्हणजे विराट कोहलीचा आकडा आहे. 14 आले या षटकामध्ये. हो, यावेळेला फ्लिक केलं. चेंडू अगदी पायाच्या मध्ये होता, बॅट खाली टेकली होती, चेंडूच्या खाली घुसून फटका उडवता 3 फिल्डच्या मध्ये टप्पा पडतोय आणि ते धावा धावा असा धावा करतायत डगआउट मधून. जल्लोष, उत्साह साजरा होत असताना या षटकामध्ये 16 धावा आल्याने षटक संपल्याचा इशारा करतायत प्रवीण गायकवाड सर. धावसंख्या 20 वर 2 षटकाची समाप्ती. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. 47 required more within 18 deliveries for the team. Nandap here against कोंढेरी. कोंढेरी गाव सुद्धा अनेक स्पर्धा ठेवत असतो, उजवलीच्या नव्हे तर पिसाच्या ग्राउंडवरती. माफ करा, स्वर्गीय निर्मळाताई गोपीनाथ पाटील. एक सुंदर मैदान, ज्या मैदानामध्ये नुकतीच मोठी टुर्नामेंट सुद्धा अगदी संपन्न झाली. ALPL आमले लोणार प्रीमियर लीग जबरदस्त मैदान आहे, ज्या मैदानामध्ये लेदर क्रिकेटर सुद्धा प्रॅक्टिसला येत आहेत, अकॅडमीचे क्रिकेटर खेळायला येत आहेत. असे मैदानामध्ये कोंढेरीकरांच्या अनेक स्पर्धा होत असतात. वासुंद्री कोंढेरी यांच्या माध्यमातून 30 षटक गोलंदाज सुरू करतोय. हो, फक्त चेक केलं त्या ठिकाणी, स्ट्रोक चेक केला. नवीन स्पेस साठी पुन्हा एकदा आनंद आला, ज्याने पहिलं षटक हाताळलं. पण तो नशीब बोललं तर की मिड ऑन नव्हता आणि तिथे चेंडू फ्लाय झाला होता. काही वेळ 1 धाव तिथे प्राप्त केली मनोजने. धावसंख्या टीम नांदप संघाची 67चा पाठलाग करत असताना 21 वर. 46 पाहिजेत अजून 17 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू घेऊन आनंद गोलंदाज ओव्हर द विकेट. फुल टॉस, चेंडू लोअर फुल टॉस होता, स्लोअर फुल टॉस होता आणि फसवलं कमरेवरती हात बॅट्समनचे. बॅट्समन तिथे जतीन आहे. आणि आमचे जतीन सप्रू पण काय कॉमेंट्री करतात, जबरदस्त कॉमेंट्री जतीन सप्रू. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा पायाच्या जवळ होता आणि पंचांनी सांगितलं की इम्पॅक्ट हा लेग स्टिकला सोडून जाणार होता. प्रवीण सर अगदी चांगली पंचवरी करतात, सांगतायत, दर्शवतात की आऊट मिळणार नाहीये आणि धाव सुद्धा घेतली नाही. बघा, असं वाटलं की लेग बाय साठी धावतील पण तो नाही म्हणून सांगतात. वारंवार अगदी इशारे करतात की तुला इकडे मारायचंय, तुला तिकडे मारायचंय, तू कसा खेळतोयस, असं खेळून चालणार नाही, आपल्याला जिंकायचं आहे, एकटा चषक घुडसायचा. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. क्रिकेटचं चातुर्य दाखवावं लागेल, तुम्हाला हात खोलावे लागतील, पावलांचा वापर प्रॉपरली करावा लागेल वेगाने. तिथे फिल्डर येतोय, जो लॉंग ऑनला होता तो इनफिल्ड कडे वेगाने आला आणि अटॅकिंग फिल्डिंग करून एकच धाव तिथे प्राप्त केली बॅट्समनने. धावसंख्या नांदप संघाची 22 वर. 22 ऑन द बोर्ड. 1 2 3 4 4 पारितोषिके मिळणार आहेत तुम्हाला. मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, अशी बक्षिसांची खैरात असलेली स्पर्धा. पर्व 6वा आहे. मनोजच्या बॅट अँड बॅटच्या मध्ये हा चेंडू धडकला आणि पंच तिथे मान हलवत आहेत. कोणती मान हलवत आहेत तर तिथे नकार देणारे मान हलवत आहेत. ते अगदी सरप्राईज करतायत. ते सुद्धा हात बांधलेले आहेत आणि इथे फलंदाजांना सुद्धा बांधून ठेवले गोलंदाज आनंदने. लास्ट टू गो. 5 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्या. 3 डॉट. आधीच्या षटकामध्ये 5 डॉट काढले होते, 1 चौकार दिला होता आणि ह्या षटकामध्ये बेहतर अजून खेळ त्याने दाखवला. अजून तिथे पूर्णपणे गलचेपी केली बॅट्समनची. खिंडीत पकडले, कात्रीत पकडले, अगदी ट्रॅफिक मध्ये अडकवले नांदप संघाला की जे जाऊ शकत नाही, आता पुढे जाऊ शकत नाही. अगदी जबरदस्त इथे बॉलिंग. चेंडू कमरेच्या जवळ आदळते. लाऊड अपील केली ती लेग बिफोर विकेट साठी, पण पंचाने अपील फेटाळली नाही. इथे षटक संपल्याचा इशारा. ड्रिंक्स ब्रेक जाऊ द्या मैदानामध्ये. ड्रिंक्स मॅन. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती प्रेक्षको नांदप संघाची झाली ती फक्त 22. आता जिंकण्यासाठी 45 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. समीकरण अतिशय अवघड झालंय. 30 मध्ये 67 पाहिजे होते. त्यानंतर पाहिलं आपण
की पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, त्यानंतर 24 मध्ये पाहिजे होते 63, त्यानंतर पाहिलं आपण 18 मध्ये पाहिजे होत्या 47, परंतु ह्या षटकामध्ये या जबरदस्त खतरनाक क्रिकेटरने आनंदमय बॉलिंग करून 2च धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे आपल्या संघाला आपल्या बाजूने झुकवलंय. कोंढेरी संघ इथे विजयाकडे वाटचाल करतोय असं आपण एकंदर आतापर्यंत चित्र पाहून म्हणू शकतो. परंतु क्रिकेट आहे, काय होईल माहिती नाही. पुढच्या 12 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का, कारण अजून मनोज मैदानामध्ये थांबलाय, सोबतीला जतीन सुद्धा आहे. हात आता खोलायची गरज आहे, मोठे फटके येण्याची गरज आहे. जर ह्या षटकामध्ये 20-25 धावा जर माणूस शेकले तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो हा संघ, तो म्हणजे नांदप संघ आहे. बघायचं आपल्याला 12 चेंडू आता जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. तर कपिल गोलंदाज 12 मध्ये 45, ते फटक्यामध्ये कुठल्या प्रकारचा विश्वास नाहीये, अगदी सहज लेझी फटके मारतायत. कुठल्याही प्रकारे विजयाचा सुगंध मिळेल असा प्रयत्न करत नाही. पण आता बघायचं, मनोज बराच वेळ खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. धावसंख्या 23, अजून पाहिजे 44, 11 चेंडूंमध्ये 11 चोक 44. वा, काय समीकरण आलंय. 11च्या 11 चेंडू चौकार मारावे लागतील किंवा त्यातील काही षटकार. परंतु जर तरला आता उदाहरण आलंय, महत्व अजिबात नाहीये, पण तो फटका महत्वपूर्ण मारलाय. मी मनोज आहे, मी अजून थांबलोय मैदानामध्ये, मी सामना सोडणार नाहीये. ठोकलाय षटकार, मनोज करतो फायरिंग. उशिरा का होईना, परंतु मी माझी दमछक दाखवेन, माझी पॉवर दाखवेन. मी अगदी पॉवरफुल बॅटिंग करेन. विस्फोट सुरू केलाय. धावसंख्या 29 वरती पोहोचवलीये. 38 पाहिजेत आता, 10 मध्ये 38. नुकताच उल्लेख केला की या षटकामध्ये जर 20, 22, 25 धावा अशा आल्या तर सामन्यामध्ये वासुंद्री संघ, माफ करा, नांदप संघ शिरकाव करू शकतो. कोंढरी म्हटलं की वासुंद्री जोडीला येतच आमच्या, जसं आमचं निंबोली म्हटलं की मोस येतं, राया म्हटलं की खडवली येतं. आमचे रायाचे राजू जाधव, आमचे संलग्न गाव आहेत. आमची राय ओझरली, माफ करा. ओ या वेळेला चेंडू कुठे जातो, हे देव आहे परमेश्वरा. मुळे सिक्सर आणि मनोज ऑन फायर. सांगतोय मनोज की मी सोडणार नाही सामना. वाघ जखमी झाला तरी सुद्धा तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ जाऊ देतो, थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन 30 दहशत आणि तोच दरारा. म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगायचं की मित्रांनो, शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मनोज अजून जिंकलेलं नाहीये, मी अजून जिंकलेलं नाहीये. हे मनोज सांगत असताना लागोपाठचे 2 षटकार ठोकलेत, 3 चेंडूमध्ये 3-13 वाजवलेत, 13 धावा लुटलेत. धावसंख्या 35 वर निवडून पोहोचलेली आहे. 32 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. समीकरण हळूहळू इथे बदलतंय, सामना बदलतोय, रंग बदलतोय. सर्व क्रिकेटरांचे रंग वेगवेगळे आहेत. म्हणून सुद्धा ब्लू घातलेला आहे, अगदी आकाशाचा रंग असलेला तो फटके मारतोय, आकाशमय फटके मारतोय. उंच भरारी घ्यावी लागेल. अजून एक फटका येईल का, षटकांची हॅट्रिक करेल का, म्हणून इथे सामना करतो पुन्हा एकदा गोलंदाज कपिलचा. 4था चेंडू कपिलने सुरेख हाताळला, चेंडूला खाली ठेवलं. लावड अपील करतात कॉट बियांची बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. प्रवीण सर सांगतायत असं वाटलेलं की तिसरा षटकार जर आला असता तिथे रोमांचकता वाढली असती, या सामन्याची रंजकता वाढली असती. तसं होऊ दिलं नाहीये गोलंदाज कपिलने, ज्याच्याकडे सुद्धा कपिल देव सारखा पराक्रम करायची क्षमता आहे. त्या क्षमतेने त्याने तो चेंडू टाकला. हा 5वा चेंडू असेल. फुल टॉप दिलाय आणि उडवलाय, झेल तिथे टिपलेला आहे. खराब शॉट, फलंदाज बाद. ज्याने अशा उंचावलं होतं मनोज नावाच्या बॅटरने,
त्याचा अडसर दूर केला, स्लोअर फुल टॉप टाकला आणि जशी फिल्डिंग सजवली होती फॉरेस्टच्या दिशेने त्या फिल्डरच्या हातामध्ये झेल देण्यास भाग पाडलं. गोलंदाज कपिलने ही विकेट प्राप्त केली. जो खतरनाक साबित होत होता, अगदी डेंजरस कंपेनर म्हणून जो इथे सिद्ध करत होता स्वतःला, तो मनोज बाद झाला. डगआउटमध्ये परततोय. आता मात्र सुटकेचा निश्वास टाकलाय तो कोंडेग्रीच्या पूर्णपणे खेळाडूंनी आणि पाठीराख्यांनी. 2 षटकार मारले. टाळ्या सुद्धा मनोजसाठी. काय मस्त बॅटिंग केली बघा त्याने. 2 लागोपाठचे षटकार खेचले. 13 धावा 5 चेंडूमध्ये कुठल्या. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा अवघड झालं. 35 झालेत, अजून 32 पाहिजेत 7 चेंडूंमध्ये. आता मात्र विकास जातोय. विकास बॅट्समन, सामना करेल कपिल. गोलंदाजाचा शेवटचा चेंडू. विकासने हाय बॅकलिपने, उंच बॅकलिपने फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मिडलिंग नव्हतं. मेरिटनुसार फटका मारला नाही. चेंडू खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 सुरेख चेंडू हाताळले ते म्हणजे कपिलने, जे पाहण्याजोगे होते. आणि जो फुलटॉप दिला होता तो ते निमंत्रण होतं फटका पाहण्यासाठी. त्या सापळ्यामध्ये बरोबर अडकवलं. चांगलं माइंड गेम वापरलं या ठिकाणी कपिल आणि कॅप्टनने. आणि कोंडेरी संघ आता विजयाकडे वाटचाल करतोय, कारण आता समोरच्या संघाला, नांदोर संघाला 6 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. 6-32. तर 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज टीम नांदोर संघाला. कोंडेरी संघ फिल्डिंग करतो आणि पहिल्या चेंडूला कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद केलं बॅट्समनला. गोलंदाज रोहितने जबरदस्त चेंडू हाताला ऑफस्टिकच्या बाहेर खेळत आहेत. जसे 2 चेंडू कपिलने हाताळले त्या आधीच्या षटकामध्ये जे पाहण्याजोगे होते, त्याच प्रकारचा चेंडू हाताला गोलंदाजाने, म्हणजे बरोबर टप्पा इथे नियंत्रित केलाय. अगदी टप्पा ठरवलाय गोलंदाजाने. आणि असंच तुमचं माइंड गेम असावं. हा तुमचा अभ्यास पाहिजे की आपल्याला कुठला टप्पा टाकायचा आहे, खेळपट्टी कशी साथ देते आपल्याला, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. नुसतं वेग धारण करून चालत नाहीये. अहो, जर असं असतं तर जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असता? आपल्याला माहिती ना, रावलपिंडी एक्सप्रेस मिस्टर सोहर अख्तर ठरला असता, पण तो नाही. त्याच्या खात्यामध्ये तितकं मोठं यश नाहीये. फक्त वेगामध्ये त्यांचा वर्चस्व होता, दबदबा होता. परंतु जबरदस्त जो गोलंदाज होऊन गेला, वन ऑफ द बेस्ट मिस्टर ग्लेन मॅग्राथ. काय चेंडू वळवायचा, जबरदस्त त्याचे बोटांचा वापर, मुठीचा वापर, मनगडचा वापर करायचा. तो म्हटलं ऑस्ट्रेलियन मॅग्राथ. यावेळेला चेंडू स्वेअर आहे, लेग स्टिकला सोडून जाणार आहे. आणि पंच गायकवाड सर सांगतायत हा वाईड आहे. धावसंख्या 1 पुढे 36 वर. अजून 31 ची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. 6 षटकार मारले तरी सुद्धा मला वाटतं स्कोर लेवल होईल. पण तू तसं काय होईल का? कारण कल्पेश केने तिथे पराक्रम केलाय निंबोलीच्या आमच्या. 6 षटकारांचा ह्या वेळेला चेंडू कमरेच्या जवळ टर्न पुढे धावतोय आणि पंच आमच्याकडे टर्न होत आहेत. सामना टर्न होईल का? तर धावसंख्या इथे आता बरोबर झाले 37. आता पाहिजे 30 आणि आता 5 षटकारांची गरज 5 चेंडूंमध्ये. 6-35. दोन लागोपाठचे वाईट टाकले. आता गोलंदाजच सामना जिंकून देऊ शकतो. हो, आता फ्लाय केला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी. चेंडू टर्न पण झाला, आतमध्ये वळला, फ्लाय झाला. हे मिश्रण फार महत्वाचं असतं समोरच्या फलंदाजाला जखडून ठेवण्यासाठी, आणि तो प्रयत्न केला. बघा, मस्त कमबॅक केलं गोलंदाज रोहितने. 4 ते 5 बॉलांचा रनअप आहे. फुल टॉस दिला, खराब चेंडू होता पण तो उचलता आला नाही नेटचा. अगदी परवडी होती हात खोलण्याची, पण तो तिथे थोडंसं मिस फिल्डिंग झालं. त्याचं फारसं मोठं नुकसान होणार नाही. एकच धाव ते समाधान मानलंय, कारण बॅटरला सुद्धा माहिती की आपल्याला षटकाराने डील करायचं आहे. षटकार होत नाहीयेत, आपण समोरच्या फलंदाजाला चान्स देऊया. धावसंख्या 1 पुढे सरकत असताना टीम नांदोर संघाची 38 वर, ज्यांच्या समोर लक्ष आहे 67 धावांचं. पुन्हा एकदा चेंडू लेगस्टिकच्या वरून जातोय. पंच पाहतायत, निहाळतायत, बॅट्समन पाहतायत की वाईड मिळेल का, पण नाही. तुम्ही किती निर्भर राहणार वाईड वरती? तुमच्या बॅट म्हणून कधी धावा येणार, हा एक प्रश्न इथे उपस्थित होतोय. पुढचा चेंडू उडवलाय, चेंडू उडवला, उंच जातोय. डोकं स्थिर नव्हतं, परंतु तिथे फिल्डर स्थिर आहे, ज्याची नजर स्थिर आहे, ज्याने स्थिर पद्धतीने झेल टिपलाय. आणि तो झेल टिपला मिस्टर शालिक दादा केणे यांच्या सुपुत्राने. फलंदाज बाद होतोय.
बॅक टू द डगआउट. या नरेशजी गायकवाड, बॅग आणले की बॅग मध्ये अजून काय आणलंय? वेलकम. या. नाही, ते जेवणाची सोय करायला गेले होते म्हणून त्यांना मी थोडस विचारलं. धावसंख्या 38. येस, त्यांची उद्याची तयारी आहे. उद्याचं त्यांनी अगदी त्या ठिकाणी आकडा मागितला की सन्माननीय भूषणजी मगर, ज्यांचं यंदा कर्तव्य आहे बरं का, कॅमेरामॅनने कॅमेरा फिरून ठेवा लागेल त्यांच्याकडे. हो, या वेळेला आता मात्र यंदा कर्तव्य नाहीये ते नांदप संघाला, असं म्हटलं हरकत नाहीये. पण तो कोंढेरी संघ ते आगेकूच करतोय. अभिनंदन टीम कोंढेरी, ऑल ऑफ टीम, अँड हार्ड लक, टफ लक नांदप टीम. सामन्याचा मॅच आपण ठरूया. कपिलने 16 धावा केल्या, अगदी 6व्या नंबरवरती आला होता. त्यांनी षटक सुद्धा हाताळलं. 13 धावा खर्च करून एक गडी बाद केला, परंतु रामने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. 18 धावा त्याने उभ्या केल्या. आनंदने सुद्धा मस्त दबाव टाकला. 4 धावा देऊन एक पहिल्याच षटकामध्ये गडी बाद केला आणि अजून एक दुसरं षटक हाताळलं. म्हणजे ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण ठरतो मिस्टर आनंद.